हॅलो मित्रांनो, कसे आहात? कसं काय चाललं आहे? आज एक अपडेट द्यायचं होतं तुम्हाला. मी बोललेलो तुम्हाला एअरपोर्टच्या ह्याच्यावर मी प्रत्येक गोष्टीवर अपडेट देत जाईल जशा गोष्टी चेंज होतील तसं. तुम्हाला हा माहितीच असेल, जो माझ्या घराच्या इथून हा रोड लागतो, एअरपोर्ट रोड बोलतो आपण त्याला. आता लेफ्ट हँड साईडचा पण रोड ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे इकडून आता. तर बंद केलं इथून. मॉर्निंगला मी इथूनच आलेलो. अच्छा, डिवायडर ब्लॉक्स टाकलेत वाटतं लोकांनी. राईट, डिवायडर ब्लॉक्स टाकले. आणि मॉर्निंगला मी जेव्हा आलो तेव्हा स्टार्ट होता पूर्ण ते. आता जे लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता रोड, पूर्णपणे रोड चालू झालेला आहे. जे आता मॉर्निंगला मी आलो तेव्हा त्याच साईडनीच आलो. आहे ना, मी त्या रॉंग साईडने आलो. बिकॉज तो त्या साईडला जाण्याचा रस्ता आहे. बट जस्ट मी चेक करण्यासाठी की रोड कसं काय ते बघण्यासाठी मी गेलेलो. कारण की बिकॉज मी काल रात्री आलो जेव्हा कॉलेजवरनं, तेव्हा अंधार झालेला ऑलमोस्ट. त्यामुळे एवढा काय रोड समजण्यात नाही आलं कसं काय ते. आणि ना रोड समजत होता की क्लिअर आहे, एकदम ठीकठाक आहे. बट तरी पण समजलं नाहीच रात्रीचं. तो बोलला आता मॉर्निंगला जाऊन बघू. आणि आता तुम्हाला दाखवेल बोललो, लवकर निघालो, सुटलो कॉलेजवरनं. तर बोललो तुम्हाला दाखवेल. तर त्या लोकांनी रिटर्न स्टोन्स वगैरे टाकलेत. हां, मला जर मध्ये कट भेटला ना, त्या कटमधनं मी तुम्हाला रोड दाखवतो कसं आहे ते. म्हणजे विचार नाही करू शकत की आता हा बघा, आपण याला काय सिंगल लेन बोलू शकतो ना, डबल लेन नाही. हा रे, डबल लेन, होप डबल लेन बोलू शकतो. सो तो मला असं वाटतं, जेवढा त्याची रुंदी बघून असं वाटतं की आय थिंक जो 4 लेनचा तो रोड बनवला गेला आहे की काय, असं मला वाटतं. आणि हा मित्रांनो, एक थोडीशी मला कंप्लेंट वाटली की माझा जो जोकर हेल्मेट आहे त्यातला माईकचा जो सेटअप आहे त्याचा व्हॉईस थोडा नीट नाही येते का. कारण की जेव्हा मी बोलतो तर मला व्हॉईस असं वाटतं की व्हॉईस घुमतो आतमधल्या आतमध्ये. त्यामुळे असं समजत नाही आहे की व्हॉईस प्रॉपर येतो आहे की नाही येत आहे तो. सो थोडं कमेंट करून सांगा. बिकॉज लास्ट ब्लॉगला खूप बेकार, म्हणजे बेकार खूप कमी व्ह्यू गेलेत. ऑलमोस्ट 30 व्ह्यू गेलेत बस. आणि आपल्या सबस्क्रायबरच्या त्याच्या 1%च बोलू शकतो, 1%च व्ह्यू आहेत ते. सो प्लीज द्या. मेहनत करतो मित्रांनो. तर थोडंसं वाढवा. हे बघा, वाटलंच मला की बंद केलं आहेत. पूर्ण दगडे टाकूनच ब्लॉक करून टाकलं. इशू काय बट यार, एवढा रोड चांगला चालू असताना बंद करायची काय गरज होती. बऱ्यापैकी रोड झाला आहे कंप्लीट. असं पण नाही की काय अजून, अरे मला वाटतं हां ते उद्घाटन वगैरे बोलतात ते बाकी असेल. ते सो कॉल्ड समजून जा, त्यांच्याकडनं करून घ्यायचं असेल. त्यामुळे तोपर्यंत नागरिकांनी हे बघा, ही MG कॉम्पॅक्ट काय गाडी आहे यार. मला समजत नाही खरं का ती गाडी काढली आहे, काय कारण आहे ती गाडी काढण्याचा, खरंच समजत नाही. उगच काढले असं वाटतं भाई. ती मला आता टॅटो नॅनोपेक्षा बेकार वाटते ही. काय विषय, अरे बापरे. हे मला वाटतं हां ब्रिजचा पार्ट वगैरे काय तर नेतात, एअरपोर्टचा वगैरे पार्ट नेतात वाटतं. भाई केवढा मोठा पार्ट आहे. मी काल पण एक ट्रक बघितलेला मी, असं टायर बघा, टायर वाकलेत. बापरे भाई साहब, मला तर टेन्शन येतं. तो ड्रायव्हर कसा चालवत असेल. आणखी तो पार्ट बघा ना, तो केवढा मोठा आहे. बीमच बोलता येईल ना त्याला. तो बीम केवढा मोठा, लांब लचक आहे. बापरे. जेव्हा तुम्हाला रिव्हर्स करून जेव्हा एडिटिंग करेल ना, तेव्हा तुम्हाला ते रिव्हर्स करून लेफ्ट साईडला दाखवतो, रिव्हर्स करून की केवढं सारं टायर क्रॉस झालेले. काल्पनिक ट्रक बघितलेले माझं. टायर बघा, टायर वाकले असतो. आणि मला माहीत आहे टायर फुटणं म्हणजे ना बेकार आहे, खरं सांगतो. आणि मी स्वतः 2दा एक्सपिरियन्स केला. बिकॉज माझ्या घराच्या समोर जो हायवे, JNPT हायवे बोलतात, जिथून फुलवेला आणि JNPTला जायला कनेक्ट होतो, त्यावेळेला खूप सारे ट्रकचे टायर डेली फुटत असतात. बिकॉज माहिती आहे ट्रकवाल्यांचे ती टायर जुने वगैरे असतात ते, सो फुटत असतात ते. एकदा असं काय मी सॉरी काय बोलतोय मी, काय बोलतोय सर ते. सो तेच सांगतो, एकदा मी उल्वेवरनं येत होतो. उल्वेवरनं येत असताना मी अराउंड कसं सांगू की 45-50च्या स्पीडला होतो मी. आणि लेफ्ट हँड साईडलाच होतो, असं काय मिडलला वगैरे लेफ्ट हँड साईडला. माझ्या पुढे एक ट्रकवाला होता, लॉरीवाला पण ज्याला बोलतो लॉरी. तर जो लॉरीवाला पुढे होता तो गेला पुढून, माझ्या पुढून. आणि पुढे जाऊन जो टायर ब्लास्ट झाला ना राईट हँड साईडवर, डायरेक्ट बाजूने एवढी जोराने हवा आली ना, तो त्या बाजूला जो बाईकवाला होता तो जाऊन साईडला पडला. तर बाईकवाल्याला काय झालं नाही. आणखी त्या टायमाला माझ्याकडे मी कॅमेरा नव्हता नेलेला, मी जस्ट नॉर्मल हेल्मेट घालून गेलेलो, जो माझा दुसरावाला आहे, माहीत असेल तुम्हाला.
तर तो हेल्मेट घालून गेलेलो मी. सो तो ज्या प्रेशरने तो टायर फुटला आणि तो बाजूला जो बाईकवाला होता ना, बेकार म्हणजे तो विचारच नाही करू शकत की किती रिस्की होतं ते. तो तेव्हापासून मी हे लॉरी वगैरेवाले असतात ना, थोडं असं बोलते ना 2 इंच की दूरी बनाई रखी आहे. तसं 2 इंच नाही, 2 फूट काय 10 फूट, पण थोडा जेवढा लांब राहतील तेवढा राहतो. आणि चालताना मेन करून, आणि मोस्ट ऑफ टाईम चालतानाच फुटतात. असं स्थायिक असतं तेव्हा फुटत नाहीत ते कधी. सो बोललो रिक्स नाही पाहिजे बाबा आपल्याला, जे आहे ते असू दे, रिक्सनं लांबच राहायचं. होऊन रिस्क घेणं. याचे टायर वगैरे फुटले तर आता रिसेंटली तर माहीत आहे तुम्हाला तो ब्लॉग कधी बघायला भेटेल. अराउंड विचारच करून चला की 1-1.5 महिन्याने तुम्हाला तो ब्लॉग बघायला भेटेल. बिकॉज बाकीचे ब्लॉग पण पेंडिंग्स असतात ना, ते तुमच्यासाठी तुम्हाला दाखवायचे असतात. सो अराउंड एका ब्लॉगमध्ये आहे की लोरीवाल्यासोबतच माझी भांडणं झालेत. खूप एक्स्ट्रीम लेवलची भांडणं झालेत. त्यात खूप गोष्टी मला बीपसुद्धा कराव्या लागतील आणि मी डायरेक्ट टाकू नाही शकत. सो काय ऑप्शन नव्हतं माझ्या त्या गोष्टीसोबत. भांडणं झालेली ती खूप एक्स्ट्रीम लेवलची झालेली. मारहाणीला नाही गेलं, पण ती गोष्ट जाऊ शकली असती. बट माझ्या वडिलांनी मला थांबवलं म्हणून मी बोललो नाही, भांडणं नाही करायचे, शांत राहू का. सो मी तिकडे क्लिअर केल्या गोष्टी. आणि ते अशावरच भांडणं झालेली की हे लॉरीवाले कशीही गाडी चालवतात, ना लेफ्टचं सिग्नल ना राईटचं सिग्नल, कशीही चालवतात. आणि हा एक गोष्ट माहीत पडली आहे, हे जी तुम्हाला राईट हँड साईडला टँक्स दिसत आहेत, हे टँक्स काय बोलतात सिमेंट टँक नसून हे ऑइल टँक्स आहेत. जसे की हे गाड्या वगैरे आहेत एअरपोर्ट्सच्या, त्यांच्यासाठी हे ऑइल्स वगैरे त्याच्यात पेट्रोल डिझेल्स वगैरे बोलतात. जो कारण की मला एक लास्ट टाईम त्यांचे एक हे भेटलेला वर्कर होता, मीन्स सुपरवायझर होता. त्यांना विचारलेलं बोलू की ह्याचं काय नक्की त्यातमध्ये काय एवढं ठेवलं जे त्याला पेंट प्रोटेक्शन वगैरे आणि कोटिंग वगैरे केलं. तर तेव्हा सांगितलेलं की जे मशीन्सला किंवा गाड्यांना इंधन लागतो त्यासाठीचं ह्याच्यात स्टोअर केला जातो, जेणेकरून बाहेर जायला नाही लागतो. खूप प्रमाणात त्यांना लागतो. हे बघा एअरपोर्टला तर फॅन्सिंग लागायसाठी आता हे पण काय बोलतात वरचे तार लावून पण झालेले आहेत ऑलमोस्ट काही ठिकाणचे पुढपर्यंतचे. आता ह्याच्यात करंट पण सोडण्यात येईल, कारण की तुम्हाला माहितीच असतं एअरपोर्ट करंट डायरेक्ट नसतो. एअरपोर्टची बॉल असते करंट बॉल, त्यानंतर एक डांबरी रोड असतो आणि त्यानंतर एक एअरपोर्टचा रनवे येतो. बिकॉज सिक्युरिटी रिझन्स खूप असतात. आता एअरपोर्ट चालू झालं इथे बाजूला पण पूर्ण उभं राहू नाही देणार. 24/7 कॅमेरे चालू असतात, सर्वीकडे कॅमेरे लावले जातील. सो आय नो प्राईस वाढणार आहे आमच्या इकडे. आता मी कसं सांगू तुम्हाला की हां जसं की बेसिकली सांगता येईल, फोटो टाकतो इथं तुम्हाला. खारघरला नवीन इस्कॉन ओपन केला आहे. पहिले लोक नवी मुंबईला नावं ठेवायची इस्कॉन आपला आमच्या मुंबईमध्ये सर्व आहे हे आहे ते आहे. पण आता लोक मुंबईचा झूचा इस्कॉन सोडून खारघरला येतात. आणि झूपेक्षा मोठा आम्ही खारघरमध्ये बांधला आहे. म्हणजे आम्ही स्वतःने नाही बांधला आहे, ऑफकोर्स पॉलिटिशियननीच बांधलं आहे. पण तो 150 करोडचं मंदिर बांधलं आहे झूचा इस्कॉन. मी पण गेलेलो, चांगला इस्कॉन एकदम, तुम्ही पण जा. आता माहिती आहे आजकाल लोक बोलतात की लोक फक्त कपल्स वगैरे इस्कॉनमध्ये जस्ट टाईमपास मजा मस्ती करायला जातात. ठीक आहे, त्या कारणास्तव का होईना, पण लोक देवाचं दर्शन तरी घेत आहेत ना. का तर काही पण असो रील काढण्यासाठी का होईना, पण लोक जातात दर्शन वगैरे घेत आहेत देवाचं. तेवढी भक्ती वाढेल लोकांमध्ये आणि तेवढी सुदबुद्धी पण येईल. अजूनही काय सो रिस्की ब्रो. केवढा मोठा पार्ट आहे. ते टायर्स बघा ना, टायर्स टेन्शन. मला विचार येतो त्या टायरवर प्रेशर किती असेल. पुढे जाण्याचा रिस्क कोण घेणार आहे, कारण की जो आधीच जो वरती पार्ट आहे त्याचं वजन किती. हे बघ इथूनच हे मशीन चालवतात. असं जवळ जायचं रिस्क कोण घेणार. ते बटो टायर बघ कसे वाकडे झालेत बघा टायर. आता ते वरतून इन्स्ट्रक्शन देतात की साईडने जाऊ नका, जास्त लांब राहा थोडे. काय लोक ऐकणारच नाही. ते डेंजरस काम असतो ना ह्या लोकांचं. आता जे वरती मशीनवर बसलं त्यांच्यासाठी विचार करतो त्या गाडीवर वेट किती असेल आणि त्या ड्रायव्हरला खेचणं गाडी, म्हणजे हॅट्सअप यार ह्या लोकांसाठी. तर मी तेच आपल्या टॉपिकवर येऊ की मी काय बोलतो की जे इस्कॉन बांधलं आहे, पहिले लोक बोलायचे की नाही आमच्या इकडचं इस्कॉन हे ते चांगलं आहे, असं मुंबईमध्ये हे आहे सर्व ते आहे. पण लोक आता रिअली नवी मुंबईमध्ये यायला लागलेत. नवी मुंबईमध्ये खूप डेव्हलपमेंट व्हायला लागले आहेत. बिकॉज एअरपोर्टमुळे आहेत ना आमच्या इकडच्या एरियामध्ये खूप भाव पण वाढला आहे.
बेसिकली काही वर्षापूर्वी तुम्ही बघाल ना, 2-3 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे, पनवेलमध्ये किंवा ओल्ड पनवेल साईडला 1 BHKची प्राईस होती 30 लाख, 31 लाख, फार 32 लाख. पण विदिन 3 इयर्समध्ये, जोपर्यंत एअरपोर्टचं काम चालू झालं प्रॉपर, विदिन 3 इयर्समध्ये ती आता 40-45 प्लस झाली आहे 1 BHK रूमची प्राईस. म्हणजे विचार करू शकता तुम्ही, जम्प किती येते प्रायसिंगमध्ये. का? फक्त एअरपोर्ट होते म्हणून. आपल्या मुंबईमधली पण जी लोक शिफ्ट होतात खूप सारे, ज्या लोकांना मुंबईमध्ये कंजेस्टेड वाटतो आहे किंवा ज्यांच्याकडे जास्त मोठी रूम्स नाही आहेत, ते लोक नवी मुंबई प्रिफर करतात, जेणेकरून बऱ्यापैकी चांगल्या प्राईसमध्ये, चांगल्या काय बोलतात, चांगल्या एरियामध्ये त्या लोकांना रूम वगैरे भेटतं. तर सो लोक खूप प्रिफर करतात की नवी मुंबईमध्ये शिफ्ट होणं. आता काय काय लोकांची मेंटॅलिटी असेल, अरे आम्ही तर मुंबईमध्ये राहतो, आम्हाला काय गरज आहे. ठीक आहे, प्रत्येकाचा ओपिनियन आहे तो. कुणाला मुंबई आवडत असेल, कुणाला नवी मुंबई आवडत असेल. बघा, मी बॉर्न पण मुंबईमध्येच झालं, मी मोठा पण मुंबईमध्येच झालो आहे. पण काही 6 वर्षापूर्वी मी नवी मुंबईत शिफ्ट झालो. आता मला मुंबई आवडतेच. मला मुंबईचे एक कानाकोपरा माहीत आहे, दादर, माहीम, CSMT, सर्वकडच्या गोष्टी मला माहीत आहेत. कारण की माझ्या वयाचे 15 वर्ष मी दादरमध्येच काढले आहेत, तर मला ऑलमोस्ट सर्व गोष्टी माहीत आहेत. पण तरी पण खरं सांगू ना, मी आतासुद्धा दादरला गेलो ना, आमच्या चॉलमध्ये, तर आम्ही गेलो ना दादरला, तरी मी अर्धा तास, 1 तास फार मला त्यानंतर खरं सांगू, मला खूप असं कंजेस्टेड वाटायला लागतो. कारण की एवढी गर्दी ना, एवढा चाव वगैरे असतो ना, तर असं खूप, म्हणजे बोलत नाही की आता चेंज झालं म्हणून असं, पण आता इथे मला नवी मुंबईत खूप शांत वाटतं. मला असं वाटतं यार नाही, शांतता असेल ना तर खूप बरं वाटेल. सो जेवढं आहे तेवढं मी चांगला राहायचा प्रयत्न करतो. सो आणि हां, जर नसेल गेलात तर इस्कॉनला जा. पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो लोकेशनची, त्याला भेटत नसेल तर जाऊन एकदा एन्जॉय करा. आणि जर गेलात तर मला इंस्टाग्रामला टॅग करा, मी नक्कीच रिपोस्ट करील तुमची स्टोरी. चला मग, आजसाठी एवढंच. आजचा व्लॉग इथेच संपव. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ नसेल आवडली तर सोडून द्या, काहीच करू नका. आपल्या मित्रांना शेअर करा, व्हॉट्सअपवर पण शेअर करा. स्टे सेफ, हॅपी राईट. भेटूया परत एकदा कोणत्या तरी नवीन कॉन्टेंटसोबत. टिल दॅन, बाय बाय, टेक केअर मित्रांनो. whatever, please sir, I want to reach 1 million